रात्री वाड्यात तमाशा सुरू होता. मधल्या चौकात 50-60 माणसं बसली होती. ती सारी दारू पिऊन झिंगली होती. इनामदार कावरा बावरा दिसत होता. त्यामुळं बिलबरीचं काळीज थरारलं होतं. ती अमीनकडे पाहत होती. अमीन एका खांबाला टेकून सावध बसला होता. बिलबरी बैचेन होती. तिच्या मनाची अस्वस्थता सारखी वाढत होती. अखेर तिनं तमाशा संपवला आणि घुंगर सोडण्यासाठी ती बसली. तशी पुढची माणसं एकदम उठली. रेटारेटी वाढली आणि बाहेर जाणाऱ्यांनी बिलवरीची माणसं रेटीत बाहेर काढली. इनामदारानं बिलवरीला सांगितलं, हे लोक दारूनं पागल झाले आहेत. तू थांब. पण ती अमीनच्या पाठीमागे गेली. अमीन उठला तसा इनामदार ओरडला, सुभान्या, अमीनला बाहेर काढून दरवाजा बंद कर. तसा सुभान्या पुढं धावला. अमीननं एकाच दणक्यात त्याला खाली पाडला. तो लगेच बिलवरीला घेऊन दाराकडे निघाला. परंतु बाहेर गेलेले लोक परतले. अमीननं कुऱ्हाड ठोकली. झपाट्यानं आपली वाट करून तो एका गल्लीत शिरला. अमीनला ठार मारा, इनामदार ओरडला आणि सर्व लोक अमीनवर तुटून पडले. अंगावर येणारी माणसं मारीत मारीत अमीन मागं सरकत होता. त्याच्या आडून बिलवरी मागं सरकत होते. अरुंद गल्लीतून अमीन पाठ न फिरवता लढत होता. त्याची कुऱ्हाड अंगावर येणाऱ्याच्या हाडावर टक्कर घेऊनच परत हवेत उडत होती. लागोपाठ माणसं पडत होती. अमीनच्या दणक्यानं त्याची दारू उतरून त्यांना देवाची आठवण होत होती. गावदरीपर्यंत अमीननं सर्वांचा दमच उखडून टाकला आणि बिलवरीला घेऊन तो जवळच्या डोंगरात शिरून बेपत्ता झाला. अमीन मारला गेला नाही. तो बिलवरीला घेऊन गेला. हे ऐकून इनामदार पिसाट झाला. त्यानं बंदुकीत काडतूस टाकलं. दिवट्या पेटवल्या. अधिक माणसं बरोबर घेतली आणि डोंबाऱ्याची पालं वेढली. सर्वत्र झडती घेतली. मग बिलवरीच्या बापाला अटक केली. सर्व डोंबाऱ्यांना तो म्हणाला, बिलवरी नि अमीन यांना हजर करा. तोपर्यंत हा म्हातारा वाड्यात कैद राहील. हे सांगून तो गावात आला. इनामदार गावाकडे गेल्यानंतर माळ शांत झाला. कुत्र्याची दंगल हळूहळू मुकी झाली. चंद्र उगून वर आला. सारा प्रदेश उजाळला. दुधासारखं चांदणं वर्षू लागलं. सृष्टीला रुपेरी रंगाचा मुलामत चढला आणि सर्वत्र निशब्दता पसरली. अमीन आणि बिलवरी डोंगरावर एका उंच जागी बसली होती. बिलवरीनं हळूच बाजूला पाहिलं. जवळच अमीन बसला होता. लगेच तिच्या डोळ्यापुढे गल्लीतील अमीन उभा राहिला. त्याची कुऱ्हाड, चपलता, हिम्मत, बळ हे सारं आठवून ती भारावली आणि त्याच्याकडे सरकली आणि भावना वश्य झाली. महापूर येताच नदी मर्यादा सोडते तशी तिची अवस्था झाली. भावनांचा महापूर येऊन तिने मर्यादा सोडली आणि अमीनला हृदयाशी कवटाळून धरले. त्याचे हात आपल्या हातात घेऊन ती म्हणाली, माझ्या पायात वीज आहे तर या हातात वीज आहे. या हातावरून जगातील सारी श्रीमंती ओवाळून टाकावी. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर चांदण्या लुकलुकत होत्या. त्या दिवसापासून ती दोघं डोंगरातच राहत होती. रात्री पालात जाऊन मिळेल ते खाऊन परत येत होती. या दरम्यान अमीनचा कायापालट झाला होता. त्याच्या वठलेल्या मनाला नात्याची फांदी फुटली होती. त्याला मायेचा सुगार आला होता. सुंदर बिलवरी त्याच्यावर मायेचा वर्षाव करीत होती. तिनं त्याची आपताची उणीव भरून काढली होती. रात्रीचा भर ओसरत होता. अमीन जागच होता. तो गंभीर होऊन येळापूरकडे पाहत होता. बिलवरी ही जागी होती. कसला विचार करता? तिनं विचारले. उद्याचा, अमीन म्हणाला. तू देवासारखी आलीस. मला पदरात घेतलेस. आता तू गेलीस म्हणजे मी एकटाच. शिवाय आता येळापूरही मला अंतरलं. येळापूर अंतरलं तरी मी अंतर देणार नाही. बिलवरी गंभीर होऊन म्हणाली. मी देवासारखी आले, पण आता जाताना हा देव गाढवावर लादून घेऊन जाणार आहे. असं म्हणून ती एकाएकी हसली. तिच्या शब्दांनी त्याला स्वर्गात नेले आणि ती पुढे म्हणाली, बाप वाड्यात डांबला आहे. तो सुटला की आपण जाऊ. तसा अमीन उठला. बिलवरीला घेऊन तळवटाला आला. पालाजवळ येताच
म्हणाला, तू पाल मोडून गाढव लादून तयारस, मी बाबाला घेऊन येतोय. असं म्हणून तो गावाकडे चालू लागला. तेव्हा बिलवरी घाबरली. जरा जपून, बंदूक आहे त्याच्याकडे, ती ओरडली. तसा अमीन थांबला. तोच पुन्हा तिचे शब्द चरफडत त्याच्याकडे आले. तुम्ही येईपर्यंत मी जाणार नाही. आणि ते शब्द हृदयात घेऊनच अमीन वाड्यापुढे येऊन दाखल झाला. त्यानं हाक दिली, सुभान्या, दार उघड. अमीनच्या हाकेनं वाडा दणाणला. अखेर आला शरण, असं म्हणत सुभानानं दार उघडलं. ए हुबाला, सकाळी येऊन पाय धर, पळ. अमीन, थांब. अमीनच्या हाकेने जागा झालेला इनामदार चौकटीत येऊन गुरकला. तो चेव येऊन पुन्हा ओरडला, बिलवरी कुठं आहे? आपल्या घरात. अमीन बिथरून उतरला आणि इनामदार धावला. त्यानं गपकन अमीनला मिठी मारली आणि लगेच अमीननं आपली शक्ती एकवटली. अंगाला बिलगलेला इनामदार भरकन उचलून डोकीवर घेतला आणि तसाच एका खांबावर फेकला. खांबावर आदळून पडलेल्या इनामदारानं कसलीच हालचाल केली नाही. अमीन परत फिरला. त्यानं सुभाण्याला एकाच लाथेनं खाली पाडला. तेव्हा सुभानानं प्रसंग हेरला. तो खाली पडूनच म्हणाला, ए गड्या, जीव मारायची भानगड करू नग, काम सांग बरं. बिलवरीचा माथारा पाटकुळी घेऊन चल. अमीनं त्याला काम सांगितलं आणि सुभाना तयार झाला. तोच इनामदार विव्हळला, सुभान्या, लेका मला मारलं की? आता मला काही सांगू नका, सुभाना म्हणाला. आधी बिलवरीचं बिऱ्हाड पोचून येतो. असं म्हणून त्यानं तो माथारा पाठीवर घेऊन माळ जवळ केला. बापाला पाहून बिलवरीला आनंद झाला. तो सुभाण्याच्या पाठीवरून आलेला पाहून ती हसली. तिनं पाल मोडून गाढव लादली होती. लगेच तिनं निघण्याची सूचना केली. बिलवरीचा तांडा पूर्वेकडे तोंड करून निघाला होता. माणसं, गाढवं, डुकरं यांनी मार्ग भरला होता. त्यांचं अस्थिर जीवन गतिमान झालं होतं. अमीन एका गाढवावर बसला होता. आपलं पागोटं कपाळावर ठेवून तो एकीत निघाला. बिलवरी बसलेलं गाढव त्याच्या बाजूनं चालत होतं. ती अमीनकडे पाहून गालत हसत होती. पूर्वेला प्रकाश जागा झाला होता. तो ढगांचे कोट पाहून बिलवरीकडे येत होता. पहाटेची दिव्य लालिमा बिलवरीच्या डोळ्यात एकरूप होत होती आणि एका गाढवावर लादलेल्या खराड्यात कोंबडा बांग देत होता.